मित्रांनो नमस्कार. आज आपण नातेपुते येथे आलो आहोत. याचं निमित्त असं आहे की आपल्या सर्वांचे लाडके शाहिदभाई मुलानी यांचं एक म्हणजे स्वप्न होतं की देव त्यांच्या दावणीला यावा आणि तो देव आज त्यांच्या दावणीला सत्यात उतरलेला आलेला आहे थोडक्यात. तर आपल्यासोबत शाहिदभाई मुलानी असतील, मोहिल शेठ आहेत आणि छोटे ड्रायव्हरसुद्धा आहे आणि खऱ्या अर्थानं जोडी म्हणजेच एक नामांकित जोडी म्हणजे इथं उभी राहिली आपल्यासमोर. तो म्हणजे द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि चतुर्थ हिंदकेसरी सचिन. तर आपल्यासोबत शाहिदभाई आहेत. शाहिदभाई, आज आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. पहिल्यांदा कायचा आनंद असेल तुमचा? खरंच ज्या बैला म्हणजे ज्या नंदीच्या जीवावर किंवा ज्या नंदीचं नाव घेऊन आपण या क्षेत्रात पदार्पण केलं, असा तो आपला देव. आणि ह्या देवामुळं आज आपल्याला जी काय घडलं, आज शाहिद मुलांनी जी एक 14 देशात म्हणजे पोचले किंवा शाहिद मुलांचं नाव पोचलं किंवा सचिनचं नाव पोचलं, हे केवळ फक्त आपल्या देव बकासूरच्या या नंदीमुळंच आपल्या आज हे घडलेलं आहे. त्यामुळे एक आपलं स्वप्न होतं की ज्या नंदीमुळं आपण ह्या क्षेत्रात आलो किंवा हे क्षेत्र निवडला, आज त्या नंदीचं एक स्वप्न होतं आपलं की आपल्या छोट्याशा आपल्या दावणीला त्या नंदीचे पाय लागावे ते आणि त्याचा आशीर्वाद माझ्या सर्व नंदींना मिळावा. आणि ते खऱ्या अर्थाने आज संतोष मामा असतील, मोहिल शेठ असतील, वैभव मामा असतील, छोटे ड्रायव्हर असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आज ते माझं म्हणजे एक माझी जी 1 वर्षाची 1.5 वर्षाची जी हे होती, एक इच्छा होती की आज आपल्या दारात बकासूर यावा आणि देवाचं दर्शन आपल्या म्हणजे एक दाराच्या आपल्या गोट्याला पाय लागावे, ही इच्छा एक पूर्ण झाली. आणि खरंच मनापासून आज सगळे स्वप्न ह्या बैलगाडी क्षेत्रातले जे स्वप्न होते ते आज सगळे स्वप्न पूर्ण झाले. काय सांगाल, मनामध्ये तुमच्या विचार तरी होता का आज दिवसभरात की आपल्या घरी बकासूर येईल? कधीच असं वाटलं नव्हतं की आज आपल्या घरी आज म्हणजे बकासूर देव आपल्या घरी बकासूर येईल आणि आज आपल्याला त्याची सेवा करायची थोडी तरी संधी मिळेल, असं स्वप्नात पण वाटत नव्हतं. खऱ्या अर्थानं आपण सगळी तुम्ही पण होता आज माळशिरसच्या आपले सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त जुनं 61 फाटा देशमुख पट्टा या हिंदकेसरीच्या मैदानाला सगळेच उपस्थित होतो आपण. आणि त्या ठिकाणी असताना अचानक मामांनी बी माझं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी अचानक मला बी फोन कॉल करून विचारलं, भाई आहे का तुम्ही? तर मला वाटतं मी त्या मैदानातून आपला सेमी झाला का दुसऱ्या क्षणाला निघून म्हणजे आज एक प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, एक आयडियल असतो कुठला तरी, तो स्वप्न पूर्ण होणार होतं आज माझं. त्यामुळं मी ते कुठलाही विचार न करता पहिलं घरी आलो आणि खरंच मनापासून आज मोहिल शेठचं, संतोष मामांचं मी मनापासून एक आभार व्यक्त करतो की आज एवढं मोठं माझं भाग्य की माझ्या गोट्याला किंवा माझ्या या नंदींना आशीर्वाद द्यायसाठी देव बकासूर या ठिकाणी आला. खरंच सार्थ अभिमान वाटला आज मला. शाहिदभाई, बघायला गेलं तर बकासूर म्हटलं की लाखो प्रेक्षकांच्या मनावरती आधी राज्य गाजवतो आणि त्याचा सहवास एक वेगळा असं एक पॉझिटिव्ह एनर्जी बकासूरच्या म्हणजे आसपास आपल्याला जाणवते. आता बकासूर आपल्या गोट्यावरती आला आहे, काय एक वेगळे बंधू आल्यापासून जाणवतं असं? खरंच मी तुम्हाला आता काय म्हणलं की मी जी आज जो दिवसाचा थकवा होता म्हणजे एक माझी वर्षाची एक इच्छा होती, ती इच्छा जर पूर्ण झाली म्हणजे आपण ते काय विचार करून आलेलो होतो ते आज इच्छाच पूर्ण झाली सगळी. आणि आज बैलगाडीची म्हणजे मामांनी माझी कुठलीच म्हणजे या क्षेत्रात येऊन कुठली अशी इच्छा एक अपुरी राहते अशी कुठलीच गेली नाही. आणि आमचं भाग्य, सचिनचं भाग्य की आज देव बकासूर या आपल्या गोट्यावर येऊन त्याची म्हणजे ऊर्जा आपल्या सचिनला थोडी तरी कुठेतरी त्याचं हे व्हावं हेच आपल्याला. मोहिल शेठ, आता तुमच्याकडे येतो. ज्याबद्दल शाहिदभाईने सांगितलं की तुम्हाला पण माहीत असेल की बकासूरला बघूनच शाहिदभाई या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आले. ते आले त्याच्यामुळं एक नवीन चेहरा आपल्याला बकासूरच्या पाठीमागे सचिन पाहायला मिळतोय. काय सांगाल? नाही, खूप आनंद वाटतो. आणि आम्ही गेल्या वर्षी त्यांचे खूप फोन येत होते, पण आमचं कसं आहे की मैदानात काय हार झाली आमची की आम्ही थांबत नाही, डायरेक्ट घर गाठतो.
त्यामुळं गेल्या वर्षी त्यांचे भरपूर फोन येत होते याच म्हणून नाही का 2 मिनिटासाठी तरी या, पण नाही जमलं. पण ह्या वर्षी मग ते फोन झाले आणि आम्ही लगेच मैदानातून बैल भरून तर निघून बाहेर आलतो. ते पण लगेच आमच्या मागं आले आणि काय सगळं जुळून आलं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण आलं. आता गोट्यावरती तर एकत्र आलात, घरी आलात, परंतु ही जोडी मैदानात बघायची प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे. खूप जणांची एक इच्छा आहे की ही जोडी पाळावी. आणि ते कसं आहे आमच्या घरातले संबंधित ते काय जेव्हा मनात येईल तेव्हा ही जोडी कधी पण पाळताना दिसेल. मोबाईल आता कुठंतरी एक या बैलगाडी क्षेत्रामध्ये शाहिदभाई पण म्हटले किंवा तुम्ही असाल, भरपूर लोक या क्षेत्रामध्ये जोडले गेले. मामा असतील, वैभव मामा असतील, तुम्ही असाल. असं प्रत्येक मैदानामध्ये जवळपास मैदान असेल की तुम्ही काही ना काही थोडा वेळ का काढून होईना त्या ठिकाणी जात असता, भेट देत असता. काय सांगाल? मग आपल्याला काय फक्त या क्षेत्रात माणसं कमवायचे, माणसं जोडायचे आणि हे क्षेत्र आपल्याला खूप उंचावरती नेऊन ठेवायचं एवढीच आपली एक इच्छा आहे. त्यामुळे आपण कधी कुठल्या माणसांना नाराज करत नाही. जे आपली बैलगाडी क्षेत्रातली सगळी जे आहे ती सगळी आपली जवळचीच आहे, कोण लांबचं नाही. सचिनविषयी काय सांगाल? कारण की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतोय, कुठलंही मोठं मैदान असू द्या त्या मैदानामध्ये फायनल राहतोयच आणि महाराष्ट्रामध्ये आता त्याची चर्चा चालू आहे. काय सांगाल? नाही, त्याची चर्चा पहिल्यापासूनच आहे आणि एक चांगला नंदी पळतो आणि त्याच्या मागं बकासूरचा कायम आशीर्वाद आहे. त्यामुळे त्याला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. शाहिदभाई, आज सचिन आपल्या घरी आलाय तर तुमच्या घरातील लहान मुलांना पण वाटलं की ही जोडी पळावी, त्यांनी बघितलं नाही, त्यांची पण रिॲक्शन होती. काय सांगा, म्हणजे त्यांचा अनुभव आणि तुमचा पण अनुभव कसं वाटतं एकंदरीत? काय मला एकच गोष्ट बोलायची आहे तुमच्या माध्यमातून की कुणाला असं वाटत नाही की देवाबरोबर पळायची इच्छा नाही अशी. फक्त योग काळ जुळून आला पाहिजे आणि ते जुळून आलं का 100% पळतात. आमच्या लहान लहान मुलांची सुद्धा इच्छा आहे की आपण बकासूर बरोबर पळावं. आज आपला नंदी पळतोय तर बकासूर का पळू म्हणजे का आपण पळत नाही? तर हे लहान मुलं आम्हाला प्रश्न विचारतात. पण ते काय असं काय नाही, नंदी आपलेच आहेत दोन्ही. आज ना उद्या एकत्र येऊन काय गोष्टी असतात, काय कधी मामांचं झालेलं असतं, कधी आपलं झालेलं असतं. ह्या थोड्याशा काय गोष्टी पायऱ्यांच्या असतात, घडतात. परंतु ह्यातून पण वेळ काढून ज्या दिवशी आपल्याला वाटेल आता मोबाईल सेट आहेत, मामा आहेत, ज्या दिवशी मामा मोबाईल सेट म्हणतील की काय नाही आज आपण आहे, आज नंदी आपला मोकळा, त्या दिवशी 100% गाडी पळताना आपल्याला दिसेल. आज म्हणजे गोट्या येण्याचं अचानक ठरलं कसं काय झालं? कारण तुमचं म्हणजे एक पहिल्यापासूनच इच्छा होती बकासूरने इथे यावे, मग कसं काय? मी तुम्हाला अजून मी सांगतो की मी क्षेत्रातच आलो आहे बकासूरला पाहून. म्हणजे ह्या क्षेत्रात येण्याचं कारणच माझं बकासूर आहे आणि बकासूरला येऊन ह्या क्षेत्रात आलो आहे आणि त्याची कुणाला अशी इच्छा नसेल की आपल्या नंदी म्हणजे गोट्याला पाय लागावे किंवा आपल्या घराला पाय लागावे, अशी कुणाची इच्छा नाही अशी आहे का? आज ह्या क्षेत्रातला ते देव मानला जातो. आज त्या देवाचे पाय आपल्या दारातला म्हणजे आपल्या गोट्याला आपल्या दारात लागतात, हेच आपलं भाग्य. आणि मी ह्या गोष्टीसाठी मला वाटतं मामाची मोबाईल सेटशी कमीत कमी 1 वर्ष झालं मागं लागलेलं आहे. मामा किंवा मोबाईल सेट एकदा तरी आपल्या गोट्यावर यावं आणि आपला देव यावा आणि कुठंतरी आम्हाला थोडंसं त्याची सेवा करायची संधी द्यावी. मित्रांनो, छोट्या ड्रायव्हर पोळांच्याकडे काय सांगाल? सचिनबद्दल काय सांगाल आणि बकासूरबद्दल काय सांगाल? कारण की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्र ओळखतो, सांगा. बकासूर काय खेळातला देव होते, त्याची काय जागा आत्तापर्यंत कोण घेऊ शकत नाही आणि ह्या पुढे तर मला वाटत नाही कोण घेईल. तर त्यात तर त्यांनी सगळ्यात जोराकडे सोडून टाकलं आणि त्याच्या पाठ म्हणजे त्याची तर नाही जागा घेऊ शकत, पण त्याच्या पाठ मग सचिनने पण नाव चांगलं केलं आहे. आदत वयापासून आता तो दुसरा आहे, आदतपासून दुसऱ्यामध्ये तो ओपनलाच लढत देतोय ना. दत्त जयंतीचा 1 नंबर असेल, कुचेगावचा 1 नंबर आहे, परत पेडगावचा 1 नंबर आहे आणि आजचं पण त्याचं खरंच 1 नंबर आहे आजचा पण त्याचा बॅड लक त्याला नशिबाने साथ नाही दिली. आजचा हुकला पण आता त्याला उद्यासाठी बेस्ट आपलं. मित्रांनो, जास्त काही आता वेळ घेत नाही. आता उद्या महाराज देखील उद्या पाहणार आहे, महाराज आलेला आहे, सचिन देखील उद्या पाहणार आहे. भरपूर आता सगळ्यांना उद्याचं देखील आजचा पूर्ण मैदानात वेळ गेलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला सचिन आणि बकासूर पळताना नक्कीच मैदानात दिसते. थँक्यू.